तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी अनेक त्रुटी ठेवल्यात। मुंबई आणि सोलापूर इथल्या मुख्य आरोपींची नावं समोर येऊन त्यांना अभय देण्यात आला, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केलाय। शिवाय ड्रग्ज प्रकरणात आरोपींच्या जबाबात नाव आलेल्या पोलिसांवरही कारवाई झाली नाही। पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी दिली। अशा एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये आरोपी म्हणून त्या ठिकाणी निष्पन्न झालेला असताना सुद्धा काही आरोपींना वाचवण्याचे प्रकार होत आहेत। त्या ठिकाणी पूर्ण तपास पारदर्शक पद्धतीने होत नाही। तर तपासात काही पोलिसांचा सुद्धा त्यात सहभाग असल्याचं आरोपीच्या जबाबात आलंय आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही। इथलेच पोलीस जर त्यात सामील असतील तर तेच पोलीस ह्याच प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे कसे करू शकतील। आणि ह्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेणार आहेत। मकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर या आरोपींवर कारवाई व्हावी, ह्याच्यातला कुठलाही आरोपी सोडता कामा नये, सुटू नये। ह्याच्यासाठी कठोरातलं कठोर शासन माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय गृहमंत्र्यांनी करावं। उत्तर लीग पासून यात कोणाचा तरी राजकीय हस्तक्षेप आहे हे सगळ्यांसमोरच होतं। नंतर आरोपी आजपर्यंत बरेच फरार आहेत। मग पोलीस त्यांची अटकपूर्व जामीन व्हायची वाट बघते का, हाही प्रश्न आहे। ज्यांच्याकडे ड्रग्ज घेत होते त्यांच्यापर्यंत पोलीस का पोहोचले नाहीत? खळ मुळासकट जर हे रॅकेट उकरून टाकायचं असेल तर त्या मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। पोलिसांना तिथं जायला काय बंधन आहेत का, तपासाला काय मर्यादा आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आणि आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब या बाबतीत सखोल असा तपास करतील, माहिती घेतील आणि हे रॅकेट